आजच्या या वेगाने बदलणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या जगात लीडरशिप म्हणजे फक्त नियंत्रण नाही, लीडरशिप म्हणजे फक्त अधिकार नाही. लीडरशिप म्हणजे फ्लो, विचारांचा फ्लो, भावनांचा फ्लो, नात्यांचा फ्लो, सर्जनशीलतेचा फ्लो. आणि हा फ्लो आपल्या आत असलेल्या एका शक्तिशाली ऊर्जा केंद्रातून येतो. स्वाधिष्ठान चक्र हे चक्र नाभीच्या खाली असलेले भावना, आनंद, लवचिकता आणि नातेसंबंध यांचे केंद्र आहे. लीडरशिप तंत्र मॉडेलमध्ये स्वाधिष्ठान चक्र म्हणजे नेतृत्वाची प्रवाही बुद्धिमत्ता. जर मूलाधार म्हणजे स्थिरता असेल तर स्वाधिष्ठान म्हणजे चालना. जर मूलाधार म्हणजे अस्तित्व असेल तर स्वाधिष्ठान म्हणजे सृजन. ज्या लीडरमध्ये स्वाधिष्ठान ऊर्जा नसते तो कठोर बनतो, आणि ज्या लीडरचे स्वाधिष्ठान जागृत असते तो बनतो इनोव्हेटिव्ह, अडॅप्टिव्ह आणि इमोशनली इंटेलिजंट. आधुनिक नेतृत्वाची आव्हाने. आज संस्थांमध्ये काय घडत आहे? इनोव्हेशनची कमतरता, इमोशनल डिस्कनेक्ट, टीममधील संघर्ष, ताण आणि बर्नआउट. का? कारण लीडर्स फक्त डोक्याने काम करत आहेत, हृदय आणि सर्जनशीलतेने नाही. लीडरशिप तंत्र मॉडेलमधील स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान आपल्याला 5 महत्त्वाचे नेतृत्व कौशल्य शिकवते. सर्जनशील विचार, क्रिएटिव्ह थिंकिंग. लीडर फक्त समस्या सोडवत नाही, तो नवीन शक्यता निर्माण करतो. स्वाधिष्ठान सक्रिय करते इनोव्हेशन, डिझाइन थिंकिंग, विजन क्रिएशन. ते विचारते तुम्ही प्रतिक्रिया देत आहात की निर्माण करत आहात. भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. लीडरशिप म्हणजे फक्त काम व्यवस्थापन नाही, तर लोक आणि भावना समजून घेणे आहे. संतुलित स्वाधिष्ठान देते एम्पथी, अंडरस्टँडिंग, डीप लिसनिंग. हे लीडरला बॉसपासून कनेक्टर बनवते. अनुकूलता आणि लवचिकता, अडॅप्टेबिलिटी अँड फ्लेक्सिबिलिटी. पाणी वाहते, ते कधीच अडत नाही. स्वाधिष्ठानचा घटक आहे जल. या ऊर्जेशी जोडलेला लीडर स्वीकारतो, अनिश्चिततेत पुढे जातो, संकटात शांत राहतो, कारण नेतृत्वात कठोरता तुटते, फ्लो टिकतो. नातेसंबंध निर्माण करणे. व्यवसाय नात्यांवर उभा असतो, क्लायंट्स, टीम्स, स्टेकहोल्डर्स. स्वाधिष्ठान मजबूत करते ट्रस्ट, कनेक्शन, कोलॅबोरेशन. हे नेतृत्वाला मी पासून आपण मध्ये बदलते. उत्साह आणि प्रेरणा. निष्क्रिय लीडर कोणालाही प्रेरित करू शकत नाही. स्वाधिष्ठान जागृत करते पॅशन, कामातील आनंद, अंतर्गत ऊर्जा. आणि जेव्हा लीडर ऊर्जावान असतो तेव्हा संपूर्ण टीम प्रेरित होते. स्वाधिष्ठान चक्र सक्रिय कसे करावे? लीडरशिप तंत्र मॉडेलमध्ये काही सोपे पण प्रभावी उपाय आहेत. क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन. तुमचा विजन अनुभव करा, जणू तो आत्ताच घडतो आहे. फ्री थिंकिंग टाइम. तुमच्या मनाला मोकळेपणाने विचारू द्या. इमोशनल अवेअरनेस. भावना समजून घ्या, त्यांना दाबू नका. मूव्हमेंट अँड फ्लो ॲक्टिव्हिटीज. चालणे, नृत्य किंवा कोणतीही गतिशील कृती. ओपन कम्युनिकेशन. मोकळेपणाने बोला, खोलवर जोडा. लीडरशिप माइंडसेटमधील बदल. जेव्हा स्वाधिष्ठान सक्रिय होते, दृष्टिकोन बदलतो. भीतीपासून अभिव्यक्तीकडे, नियंत्रणापासून सहकार्याकडे, ताणापासून फ्लोकडे, गोंधळापासून सर्जनशील स्पष्टतेकडे. विजन आणि मिशनवर परिणाम. खरा लीडर फक्त लक्ष्य ठरवत नाही, तो असा विजन तयार करतो जो लोकांच्या जीवनाला स्पर्श करतो. स्वाधिष्ठान तुम्हाला देते भविष्यातील स्पष्ट कल्पना, विजनला भावनांशी जोडण्याची क्षमता, मिशन पूर्ण करण्यासाठी सर्जनशील मार्ग. तुमचा व्यवसाय फक्त एक सिस्टीम राहत नाही, तो एक अनुभव बनतो. ॲक्शनमध्ये नेतृत्व. स्वाधिष्ठानाशी जोडलेले लीडर्स धाडसी आणि सर्जनशील निर्णय घेतात, मजबूत आणि भावनिक टीम तयार करतात, समस्यांचे समाधान इनोव्हेशनने करतात. असा वातावरण तयार करतात जिथे लोक व्हॅल्यूड वाटतात. ते फक्त काम करत नाहीत, ते अनुभव निर्माण करतात. लीडरशिप तंत्र मॉडेल आपल्याला शिकवते तुम्ही फक्त लोकांचे लीडर नाहात, तुम्ही एक ऊर्जेचे निर्माते आहात. आणि जेव्हा तुमचे स्वाधिष्ठान चक्र जागृत होते तेव्हा तुम्ही यशाच्या मागे धावत नाही, तुम्ही ते आकर्षित करता. सर्जनशीलतेने, नातेसंबंधांनी आणि फ्लोद्वारे. थोडा विराम, खोल आवाजात. स्वतःला विचारा, तुम्ही नियंत्रणातून नेतृत्व करत आहात की सृजनातून? तुम्ही सिस्टीम चालवत आहात की जीवन प्रेरित करत आहात? रिइन्व्हेंट युअरसेल्फ. स्वतःमधील लीडर जागृत करा आणि तुमच्या सर्जनशील ऊर्जेने जगाला दिशा द्या. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा.
तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू. तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.